चला नवनाथ भाऊजींचा आपण सन्मान करू या ठिकाणी. चला या ठिकाणी सामना सुरू होतोय रेग्युलर फॉर्मॅट मधून, जेथे पहिला सामना फडकेपाड्याच्या विरोधात काटेज संघ आणि या दोन संघामध्ये सामना असेल. रेग्युलरचा सामन्याचा धावतं वर्णन ऐकवण्यासाठी जाऊया, ज्यांनी फार कमी वेळेमध्ये आपल्या समालोचकांमध्ये आपलं नाव या क्रिकेटच्या पतलावरती ठेवलंय. तो आमचे साथी समालोचक मित्र. आवाज असेल कल्याण डोंबिवलीचा, आवाज असेल गोलवलीचा आणि आवाज असेल आमच्या प्रथमेश ठाकूर यांचा. थँक्यू सो मच महागुरु जगदीशजी पाटील सर, आपल्या मनपूर्वक आभार. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे आणि त्याच्या विरोधामध्ये आपण पाहत आहोत फडकेपाडा संघाला. गावदेवी क्रिकेट संघ फडकेपाडा. फडकेपाडा म्हटले की आम्ही नेहमी नामोल्लेख करतो. ठाणे रायगड जेव्हाही मॅचेस तुम्ही पाहतात, ठाणे संघामध्ये आवर्जून ज्याची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते मयूर दातीलकरला आपण पाहत असतो. खरं तर आज मला वाटतंय मयूर दातीलकर ग्रामीण संघामध्ये उपस्थित नाही आहेत, त्यामुळे कुठेतरी त्याची कमी जाणवे. लॉ साइडला पिकअप शॉट स्लॉट मध्ये होता, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फिल्डर होते, त्यांचा आवा कॅचच्या बाहेर, मिड विकेट हवाई दौऱ्यावर 6 धावा, राणी धाबा, षटकार. बॉस बॅटच्या रडार मध्ये त्याला फेकून दिलं थेट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे म्हटलं की नुकतंच दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाची स्पर्धा मोठ्या ताटामाटानं पार पाडली. साहसाचा महासंग्राम. खरं तर ही स्पर्धा आपण पाहिली, जबरदस्त आयोजन, नियोजन आणि खऱ्या अर्थानं लाईट शो जर आपण पाहिला एखाद्या इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये देखील इतका सुंदर लाईट शो आपल्याला पाहायला मिळत नाही, ते करून दाखवलं. जे कोणाला जमत नाही ते आम्हाला जमतं सांगितलं. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे पाटील परिवारानं आणि दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमनं खरं तर आवर्जून उल्लेख करण या स्पर्धेमध्ये आम्हाला टू व्हीलर बाईक मालिकावीर ज्यांनी पुरस्कृत केलेले काटे ग्रामपंचायतीचे दमदार माजी उपसरपंच आणि टेनिस क्रिकेटमधील सर्वात मोठं नाव, आजवर त्यांच्या कारकिर्दीमध्ये 80हून अधिक बाईक ज्यांनी पुरस्कृत दिलेला आहे आणि खऱ्या अर्थाने या गोष्टीसाठी मोठं मन लागतं मित्रांनो. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सन्माननीय काशीनाथ दादा पाटील साहेब यांचं आम्ही आवर्जून नामोल्लेख करू, कारण या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी अर्थात मालिकावीरासाठी बाईक पुरस्कृत केलेली आहे. काटे ग्रामपंचायतीचे दमदार माजी उपसरपंच सन्माननीय काशीनाथजी पाटील साहेब यांचं आवर्जून नामोल्लेख होईल. कल्याण डोंबिवली टेनिस क्रिकेटला सोन्याचे दिवस ज्यांच्यामुळे प्राप्त झाले. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट संघटनेचे सन्माननीय विनोद शेठ पाटील साहेब, त्यांचा देखील आवर्जून नामोल्लेख आम्ही करू, कारण त्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं आज कल्याण डोंबिवली टेनिस क्रिकेटला सोन्याचे दिवस आलेले आहेत. शिस्त लागलेली आहे, प्रत्येक खेळाडू प्रॉपर ड्रेस किटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. वेळेवरती मॅचेस सुरू होतात, वेळेवरती संपतात. ही ओळख आज कल्याण डोंबिवली टेनिस बॉल क्रिकेटची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली आहे. त्याचं मागचं कारण विनोद शेठ पाटील असतील, काशीनाथजी पाटील साहेब असतील, आवर्जून आम्ही दादांचा नामोल्लेख करू. फुल टॉस ऑन साइडला वळवलाय, गॅप मध्ये एक्झिक्यूट केला. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पॅक्ट बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. बॉल थेट निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे वेस्टासाठी. सर थांबवतोय थोडं डीजे. ऑनफिल्ड अंपायर रिव्ह्यू का कडू सर? येस, आमच्या कंट्रोल रूम मध्ये सध्या चेक केलं जाते. मनोजी पवार सर आपल्यासोबत जोडले जातील. सध्या कंट्रोल रूम मध्ये चेक केलं जातं एक्झॅक्टली काय वेस्ट आहे. कमरेचा वर असेल तर तो नो बॉल, खाली असेल तर फेअर डिलिव्हरी, फक्त 4 मिळतील. क्रुशल डिसिजन आहे, पंच आमचे चेक करतात एक्झॅक्टली काय आहे. कंट्रोल रूम मध्ये तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मनोजी पवार सरांना तुम्ही पाहतात.
स्पर्धेमध्ये 2 व्हीलर बाईक ज्याने मला पुरस्कृत केले. काटे ग्रामपंचायतीचे दमदार माजी उपसरपंच कार्य सम्राट काशीनाथदादा पाटील साहेबांचा मी आवर्जून मनपूर्वक आभार व्यक्त करू. आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि येस, खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर ज्यांचं महत्वपूर्ण मोलाचं योगदान आमच्या स्पर्धेला राहिलं सोन्या बैलाचे मालक हरिशेठ पाटील साहेब 11,000 रुपयाचा आर्थिक धनादेश त्यांनी आम्हाला स्पर्धेसाठी पुरस्कृत केला. आणि त्यांचा खरं तर कटआउटला सोन्या बैलाच्या कटआउटला बॉल हिट झाला तर 20-20 त्यांचा लकी गाडी नंबर इतकं पारितोषिक त्या फलंदाजाला दिलं जाईल. तर या दरम्यान आमचे ग्रामस्थ मंडळ नारिवलीचे गौतमदादा काटे यांचं आगमन झालं या व्यासपीठावरती. स्वागत आपलं. आवर्जून उल्लेख करेन काटेई नारिवली फडकेपाडा ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तिमत्व जर आले असाल तर आपण सर्वांनी आमचा मुख्य अतिथी मंचावरती या. आपली स्पर्धा आहे श्रद्धांजली चषकामध्ये तुम्हा सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. जयेंद्रजी पाटील साहेब अध्यक्ष कुलदैवत मित्र मंडळ तथा राणी धाबा 20-20 सरकार आणि ते सर्व आहेत. ऑन साइडला पिकअप शॉट स्लॉट मध्ये होता. झुसिया फॉली लॉफ केला थेट मिड विकेट हवाई दौऱ्यावरती बॉल निघून चालला मिड विकेट पार. राणी धाबा षटकार. चला नवीन बॉल द्या. ऑनलाईन आमच्या समवेत खऱ्या अर्थाने पाहिलं तर श्रद्धांजली चषकामध्ये फॉर्च्यून इव्हेंट सोबत जोडले गेलेत आमचे अनंतदादा पाटील असतील काटेईचे. आवर्जून या सर्व पाटील परिवाराचा आम्ही नामोल्लेख करत असतो कारण आज कल्याण डोंबिवली टेनिस क्रिकेटला सोन्याचे दिवस त्यांच्यामुळे प्राप्त झालेत. आवर्जून उल्लेख करेन धावसंख्या धावा फलकावरती आपण पाहिले तर पहिल्या ओव्हरमध्ये करण पाटीलनं फक्त 6 खर्च केला. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये काटे टीमसाठी नेहमीच अष्टपैलू कामगिरी ज्याची आपण पाहत आहोत. जेन्युइन ऑलराऊंडर करण पाटील 6 धाबांचं त्याचे षटक एकमेव षटकार आला करणचाच बॅटमधनं. आणि त्यानंतर 5 चेंडू डॉट हाताळण्यामध्ये यश मिळालं करण पाटील काटेचा गोलंदाज. बॉलिंग मार्कवरती सेकंड ओव्हर अक्षयला आपण पाहतो 10 धाबा त्याने खर्च केल्यात पहिल्या 3 बॉलमध्ये. लॉफ केलाय मिस टायमिंग बॉल अवे मध्ये रडार मध्ये प्रॉपर आला नाहीये. कॅच तिथे मात्र ड्रॉप केले. कॅचेस विन द मॅचेस. क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये राहुल यांना आपण पाहिलं. सहसा अशी त्यांच्याकडून चूक होत नाही पण घडलंय. आता कॅच ड्रॉप झाले जीवनदान मिळालंय. मिळालेल्या जीवनदानाचा फायदा कितपत उचलता येईल बॅटरला ते देखील पाहणं महत्वपूर्ण असणार आहे. सुवर्ण संधी असेल कारण नुकताच जणू काही फलंदाजानं आशीर्वाद मागितला दीर्घायुष्य आणि फिल्डरने सांगितलं तथास्तु. लॉफ्टेड डॉफ्टरचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉल डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनला फिल्डर तिथे पोहोचता. सेकंडचा कॉल रिस्की रन कंप्लीट झालं. डेंजर झोन वरती नॉन स्ट्रायकिंग एटचे बॅटर वेगाने धावले आणि पाहता पाहता 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. पहिल्या 5 बॉलमध्ये आतापर्यंत अक्षयने धावा खर्च केल्या त्या 14 ज्यामध्ये 2 सिंगल 1 डॉट 1 सिक्सर आणि 1 बाउंड्री अर्थात चौकार तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हरऑल टीमची टोटल आली आहे ती एकंदरीत 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन बोर्ड. ओ कोला टाकलाय. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती गोलंदाजाने देखील कमबॅक करण्याचं पहिलं पाऊल उचललं आणि त्याला सफलता मिळाली. सेकंड ओव्हर कंप्लीट. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकाचा खेळ संपलाय. 20 धावा फलकावरती. या ओव्हरमध्ये आला धावा 14 विदाउट लॉस 20 टीम फडकेपाडा. स्पर्धा आयोजक जयेंद्र पाटील साथीला त्यांच्या उमेश पाटील सपोर्ट निनाद पुत्राचा. अरे नावलई गाजतई डंकायो वाजतई जयेंद्र शेठ पाटलांचा. नावलई गाजतई नारिवली गावच्या जयेंद्र शेठ पाटलांचा. शेठ जयेंद्र कर्तव्य दक्ष क्रिकेट स्पर्धेवरती लक्ष. दोन षटकांसंख्या संपन्न धावसंख्या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत 20 रन्स ऑन बोर्ड. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाज करण पाटील सज्ज होतात. करणच्या विरोधामध्ये एकमेव षटकार आपण पाहिला तो करणचाच बॅट मध्ये आला. सो आता हे बॅटल देखील इंटरेस्टिंग असणार आहे. स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा करण तयार होतोय.
करण वर्सेस करण. बॅटल मस्ट गो ऑन. टॅप केल्या गेल्या बॉल मागे चालला डीप मध्ये पॉइंटला सेकंडसाठी पलटल्यात. पाहता पाहता 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि ॲक्युरेट थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळाला. रॉकेट थ्रो आला प्रचंड वेगाने. जितक्या वेगाने बॉल गेला त्याहून दुप्पट वेगाने थ्रो आला आणि तत्पूर्वी 2 धावा पूर्ण झाल्या. धावासंख्या सध्या 22 या आकड्यावरती आपण पाहतात. समोर आमचा अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर तुम्हाला 2 व्हीलर बाईक पाहायला मिळेल मालिकावीराची, जे आपण पाहिलं तर काटाई ग्रामपंचायतीचे दमदार कार्यसम्राट माजी उपसरपंच काशीनाथ शेठ पाटील यांनी आम्हाला पुरस्कृत केल्या. स्वतः गोलंदाज करण धावला वेगानं. सेकंडसाठी पलटतील का रिस्की रन असेल ही. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. सिंगलने धावसंख्या पुढे टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते ती 23. आतिश पाटील एक्सपर्ट स्कोरर देसाईची आम्हाला माहिती देतात. नारिवलीचे आमचे दत्ताजी पाटील आणि गुणवंतजी पाटील यांना विनंती असेल की आपण मुख्य अतिथी मंचावरती स्थानपन्न व्हा. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि दत्ताजी पाटील साहेब म्हटलं की त्यांच्या माध्यमातून आम्हाला मालिकावीसाठी आकर्षक ट्रॉफी पुरस्कृत झालेल्या या देणगी देत्यांचं आणि या दानशूर व्यक्तिमत्वांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. आपली जागा आमच्या व्यासपीठावरती आमच्या हृदयात आहे. या आपण आपलं अतिथी मंचावर श्रद्धांजली चषकाच्या निमित्तानं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. धावांची स्थिती जर आपण पाहिली सध्याच्या घडीला स्कोर कार्ड आले ते 24 वरती. फॉर्च्यून इव्हेंट्स सुंदर टेलिकास्ट या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळेल. काटाई संघ जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरतो तेव्हा तेव्हा नेहमीच विनोदजी पाटील साहेब असतील, आमचे काशीनाथ दादा पाटील असतील, अनंता दादा असतील, तर सर्वांच्या शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावरती होत असतो. आवर्जून प्रत्येकी सामना काटाई संघाचा जवळून ते पाहत असतात. हा ट्रॅकर फोर्स केलाय. बॉल मागे चालला डीप मध्ये. स्वीपर कव्हरच्या दिशेनं फिल्डर वेगानं आल्यात. सेकंडसाठी पलटलेत. रन घेण्याचा प्रयत्न करणचा सुरू आहे आणि धावांचा मोह मात्र इथे काही आवरता आला नाहीये. धावचीच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन. पहिला झटका बॅटिंग करत असताना गावदेवी क्रिकेट संघ फडके पाडाला. करणला सोडावं लागेल मैदान. धावचीच्या स्वरूपात लागणारा धक्का पहिला बॅटिंग करत असताना गावदेवी फडकेपाडा संघाला. बॅटचेज बॉल अवे मध्ये फायनल ऍक्शन मध्ये बौऱ्यासारखी गिरकी घेतले. पुढ्यातून चेंडू वळालाय. लॉंग स्टॉपला जाऊन धडकलाय. बॉल लॉंग स्टॉप सीमा पार. राणी दाबा चौकार. उपशाखा प्रमुख शिंदे गटाचे हनुमान पाटील यांचं आगमन झालं या स्टेजवरती. आपलं सहर्ष स्वागत. बॅटचा फेस ओपन करत असताना हलक्या हाताने पुश केले चेंडूला. बॉल मागे चालला. फिल्डर तिकडे तैनात आहेत. काय थ्रो आपल्याला पाहायला मिळतो डीप मध्ये. प्रथमला आपण पाहतो रॉकेट थ्रो सध्या येतं. यापूर्वी स्ट्रायकिंग इनवरती एक रॉकेट थ्रो आपण पाहिला आणि आता नॉन स्ट्रायकिंग इनवरती. षटक क्रमांक 30 संपुष्टात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 10च्या सरासरीनं 30. पहिल्या ओव्हरमध्ये 6, त्यानंतर आल्या धावा 14 आणि या ओव्हरमध्ये स्कोर मित्र आम्हाला कळवत आहेत 10 धावा फलकावरती ऍड झालेल्या आहेत. 3 षटकांचा केस संपन्न. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीनं एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 धावा फलकावर. ड्रिंक्स ब्रेक. जाऊया इथून DJ आई एकवीराला देऊया संधी. संगती उमेश पाटील, सुभाष पाटील, शरद पाटील. आणि गावदेवी नारिवली दोन्ही संघ कर्णधार आपण तयार. नारिवलीचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले जात आहेत. विनंती असेल गावदेवी अंतरलीचे कर्णधार आपण देखील आमच्या सोबत जोडले जा. विशाल
आला असाल तर या आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती आपलं श्रद्धांजली चषकामध्ये आम्ही स्वागत करीत आहोत. 6 मार्च ते 10 मार्च पर्यंतचा या स्पर्धेचा कालावधी आपण पाहत आहोत. क्रिकेटचा रणसंग्राम या ऐतिहासिक क्रीडांगणावरती तुम्हाला पाहायला मिळेल. गावदेवी क्रीडांगण नारिवली सुंदर क्रीडांगण आहे. खरं तर लेदर बॉल प्रशिक्षण देखील या क्रीडांगणावरती मिळत असतं, त्यामुळे विकेट देखील अतिशय सुंदर मेंटेन ठेवली गेली. वेल मेंटेन विकेट तुम्हाला सध्या पाहायला मिळेल. ड्रिंक्स ट्रॉलीची जबाबदारी हिमांशू पाटील आर्यन पाटील वरती दिलेली आहे. लाइटनिंग बेल्स त्यांच्या हातामध्ये आहे मला तर वाटतंय. लाइटनिंग बेल्स नाईट क्रिकेटमध्ये मोस्टली आपण पाहत असतो काही ना काही प्रत्येक वेळेस आयोजकांचा प्रयत्न असतो नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याचा, आणि कौतुक आहे गावदेवी क्रिकेट संघ नारिवलीचं सुंदर प्रथमताच या दर्जेदार स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. लॉफ करायचा होता बॉल हवेमध्ये, विकेट किपर कोणती मिस्टेक करणार नाही. बँड विकेट, चांगली कामगिरी एस्टनच्या मागे आपण पाहतोय विशाल यांची पाहिली आहे, आणि गोलंदाजी मार्क वरती आल्या विकेट मिळवले. प्रथमच्या खात्यामध्ये विकेट आणि धक्का लागतो बॅटिंग करताना गावदेवी फडकेपाडा संघाला. शेठ जयेंद्र कर्तव्य दक्ष क्रिकेट स्पर्धेवरती लक्ष. शेठ जयेंद्र कर्तव्य दक्ष क्रिकेट स्पर्धेवरती लक्ष. गावदेवी क्रिकेट मंडळाचे ते आहेत उपाध्यक्ष. 2020 सरकार राणी दाबाचे सर्वे सर्वा प्रोप्रायटर तथा कुलदैवत मित्रमंडळ अध्यक्ष सन्माननीय जयेंद्रजी नारायण पाटील साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम दैदिप्यमान सोहळा. प्रकाश झोतातील क्रिकेट हे सर्वांचं आवडीचं क्रिकेट आहे. मानवनिर्मित प्रकाश झोतातील क्रिकेट म्हटलं, फ्लडलाईट क्रिकेट म्हटलं तर सर्वांचा आवडीचा हा खेळ राहिला. नाईट क्रिकेट म्हणजे प्रत्येकाला हबीहबीशी वाटणारी स्पर्धा, आणि आपल्या या परिसरातील एक जबरदस्त नाईट क्रिकेट टुर्नामेंट आपण पाहत आहोत. खऱ्या अर्थानं श्रद्धांजली चषक 2025 आजची पहिली रात्र या स्पर्धेचे आपण पाहत आहोत, आणि मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला दुसरा सामना गावदेवी फडकेपाडा त्यांच्या विरोधामध्ये जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई. वडवली गावेंडवरून बॉल तयार. प्रथमला आपण पाहतात प्रथम पाटील, मिस्टर पी वाईट +1 अशा 2 धावा इथे अंकित केल्या जातात. खरं तर अतिश धावफलकावरती कशा का नाही होत, धावा येणं हे फार महत्त्वाचं आहे. कुठेतरी महत्त्वपूर्ण खेळाडू आज संघामध्ये नाही आहे, त्याची अनुपस्थिती मात्र जरूर भासते. पण जेवढे यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत, यंग खेळाडूंना संधी मिळाली असतो त्यांना त्या संधीचं सोनं करणं हे गरजेचं आहे. प्रत्येक बॉल नवीन आव्हान तुमच्याकडे घेऊन येतो. त्या आव्हानापासून पळायचंय की त्या आव्हानाला सामोरं जायचंय. तुमचं आता ते आव्हान होतं सामोरं गेलाय, ठोकलाय. शानदार, दर्जेदार, असरदार, रुबाबदार राणी दाबा षटकार. यात्रेवरती हवाई मार्गाचा वापर करतात सध्या मैदानाच्या आतमध्ये. बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती दिनेश पाटील यांना आपण पाहतो. सडपातळ शरीर यष्टीचा तो खेळाडू आहे, आणि एका बाजूने आदित्य पाटील देखील आक्रमण करतात. सध्या स्ट्रायकिंग एंड वरती आदित्य पाटील आहेत, दुसऱ्या बाजूने दिनेश पाटील यांना आपण पाहतो. आदित्यने आक्रमणाला सुरुवात केली, पण लगेचच प्रत्युत्तर गोलंदाजानं देखील दिलंय. शांत राहिलो काही काळ म्हणून हा माझा अंत नाही, पेटून उठेन नव्यानं, मी काही शांत बसायला संत नाही, सांगून दिलाय. मोठा फटका लगावला, पण त्यानंतर पुन्हा शांत केलं गोलंदाजानं. ही तर खरी क्रिकेटची खासियत आहे. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा, टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर सध्या या क्रीडांगणावरती आणि या स्पर्धेमध्ये दिलं जात आहे. हो, फटका सुंदर आहे, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा इनसाइडचा लाजवाब फटका, देखणा फटका, नयन रम्य फटका, डोळ्यांचं पारडं फेडणारा शानदार राणी दाबा चौकार. फोर्स केला, शानदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर फटका, फार छान क्रिकेटचं सौंदर्य दडलंय खरं तर या फटक्यामध्ये. बॉल तयार, नेक्स्ट बॉल.
यावेळेस सरळ बॅटन लॉफ करण्याचा प्रयत्न ओव्हर द बॉलर्स हेड. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, त्यांचा हवा कॅचअप बाहेर. आक्रमणाला सुरुवात झाली स्ट्रायकिंग एंड वरती. फलंदाज आपण पाहतोय आदित्य पाटील मैदानामध्ये हाहाकार माजवतोय. प्रथमच्या विरोधामध्ये आणखीन एक भीमटोला वज्रटोला आणि चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. राणी दाबा षटकार. 20 नंबर वाला हॉटेल राणी ढाबा वाला. 20 नंबर वाला हॉटेल राणी ढाबा वाला. माणूस मस्त हाय बिनधास्त जीव लग दोस्त सगळ्यांचा. अरे नावलई गाजतई टंका यो वाजतई जयेंद्र शेठ पाटलाचा. नावलई गाजतई नारिवली गावच्या जयेंद्र शेठ पाटलाचा. चार षटकांचा खेळ संपन्न. या ओव्हरमध्ये 18 आल्या. सो दॅट्स वाय 48 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. धावांची गती वाढली भरपूर. या ओव्हरमध्ये 18 आल्या तब्बल. पहिल्या 3 ओव्हरमध्ये जर आपण कॅल्क्युलेट केलं तर अतिश 30 होत्या, पण या ओव्हरमध्ये जवळपास 18 धावा आल्या. त्या अनुषंगाने 48 धावा तब्बल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 48 चांगली टोटल. सध्या एल्दी रनरेटने धावफलक पुढे सरसावलं जातं. या ओव्हरमध्ये 12 ते 15 धावा जरी एकंदरीत आल्या तर मात्र मी म्हणेन की गावदेवी क्रिकेट संघ फडकेपाडा या मॅचमध्ये फ्रंट फूटला असेल आणि बॅटल देखील चांगलं होईल खेळाच्या उत्तरार्धात. बॉल तयार नाही. बॅटची तितका चांगला संपर्क झाला नाही. हलकीशी कडा लागली आतली. विकेट किपर बीट. शॉर्ट थर्डला बॉल अडवला जातोय. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट होईल. सिंगल डबल एका दुक्का धावफलक पुढे सरसावलं जाईल. टोटल सध्या धावफलकावरती 49. 49 ऑन बोर्ड. स्टील 5 टू गो. या सत्रातील 5 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. कॉमेंट्री बॉक्स कडून बॉलिंग मार्कवरती लास्ट ओव्हर घेऊन अमित पाटील. नेक्स्ट बॉल. ओ फुल टॉस. बॅटची एज कन्वर्ट करू शकले नाही. स्वतःवरती नाराज असतील. आदित्यला स्ट्राईक हवी आहे बट मिळणार नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. बॅक टू बॅक 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळाला. सांघिक अर्धशतक पूर्ण. अभिनंदन गावदेवी क्रिकेट संघ फडकेपाडा. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. 50 रन्स ऑन बोर्ड. सांघिक अर्धशतक पूर्ण झालं. बॅटिंग करत असताना खेळाच्या पूर्वार्धामध्ये फर्स्ट सेशन मध्ये यावेळेस देखील ऑफ ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. बॉल डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक थोडे चाचपडत आहेत. सरळ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करताना करणला आपण पाहतो. करण नेहमीच तिन्ही डिपार्टमेंटमध्ये खूप चांगलं कंट्रीब्युशन करणचं आपण पाहत असतो. ॲज अ बॅटर असो आघाडीला येत असताना चांगली बॅटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळते. ॲज अ बॉलर फ्रंटलाईन बॉलर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्याची त्याच्यावर जबाबदारी असते. आणि ॲज अ फिल्डर समोर लॉंग ऑन किंवा लॉंग ऑफला कॅचिंग पॉईंटवरती मोस्टली त्याची आपण फिल्डिंग सुंदर पाहत असतो. अनप्लेबल वाईट यॉर्करचा प्रयत्न केला गेला. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर तर ही लाईन आणि ही लेंथ फार सुंदर आहे. ॲज अ बॉलर तुमच्याकडे व्हेरिएशन्स असणं फार महत्त्वाचं आहे. वर्सेटाईल बॉलर मॉडर्न डे क्रिकेटमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवू शकतात. सो व्हेरिएशन सहित विविधरित्या वैविध्यतापूर्ण गोलंदाजी फार महत्त्वाची आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अमित पाटील. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग कळेल आपल्याला. बॉल तर चाललाय हवाई यात्रेवरती. क्षेत्ररक्षक तिथे होते. त्यांचा वाक्याच्या बाहेर लॉंग ऑफ पलीकडे हा येतोय. राणी दाबा षटकार. या षटकाराने धावा फलकाला आकार मिळालेला. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 3 आल्या होत्या आतिश आणि त्यानंतर आलेला मोठा फटका कुठेतरी दिलासा देतोय ते फडकेपाडा संघाच्या समर्थकांना. धावा फलक 57 या आकड्यावरती. शेवटचा बॉल. धावत आले. पहिलेच धावत आले. नॉन स्ट्रायकिंग यांच्या बॅटरनं बुद्धिचातुर्याचा वापर केला आणि शेवटच्या बॉलवरती एक धाव कंप्लीट झाली. धावत संख्या धावा फलकावरती 58. डाव संपला. पहिला डावा अखेरीस धावा झाला तर 58. 58 धावा आणि 59. 59चं टार्गेट असेल. एक चांगलं बॅटल आतिश या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बिकॉज बॅटिंग लाईनअप चांगली समोर काटे टीमची आणि गोलंदाजी अटॅक देखील तितकाच चांगला फडकेपाडाचा आपल्याला पाहायला मिळेल. काय टॉस कोणाचा
टॉससाठी इन्व्हाइट करेन सन्माननीय गुणवानजी पाटील साहेबांना विनंती असेल जे नारिवलीचे उद्योजक आहेत या आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस कंप्लीट करा. गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आणि गावदेवी अंतारली मध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दत्ताजी पाटील यांना विनंती आहे की आपण देखील जॉईन व्हायचं आहे. दत्ताजी पाटील यांना आम्ही विनंती करीत आहोत की आपण देखील जॉईन व्हा. टॉस आपण कंप्लीट करूया. गावदेवी क्रिकेट संघ अंतारली कर्णधार विशाल, दुसऱ्या बाजूला गावदेवी नारिवलीचे कर्णधार सौरभला आपण पाहतोय. टेल्स कॉल काटा होता आणि काटा झाला. मान्यवरांचा आभार. आपण व्यासपीठावरती विराजमान होऊ शकता. फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकलाय आणि प्रथमताच या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे श्रद्धांजली चषक. पण उणीव भासणार नाही, कोणतंच तुम्हाला उणीव भासणार नाही या दर्जाचं आयोजन पाहायला मिळत आहे. काय सांगशील प्रथमतः मुख्य प्रवेशद्वारातून जेव्हा आत आला आयोजन पाहून कसं वाटलं? नक्कीच खूप सुंदर आयोजन आहे. मैदान पण चांगलं आहे आणि लाईट्स वगैरे खूप सुंदर आहेत. टॉस जिंकलाय, तुमचा फेवरमध्ये टॉस आहे, सो निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. पहिल्या 2 मॅचेस पाहिल्या एकंदरीत खेळपट्टीचा बेसिक आढावा आला असेल की कशी खेळपट्टी, काय किती धावा बनतात काय नाही. सो ओव्हरऑल समोर नारिवली संघ यजमान संघ आहे, सो त्यांच्या विरोधामध्ये काय स्ट्रॅटेजी असेल, त्यांच्या संघाला कितपत रोखण्याचा प्रथम प्रयत्न असेल? नक्कीच विकेट चांगली आहे, बॅटवर बॉल चांगला येतोय आणि संघ चांगला आहे त्यांचा. बघू आम्ही कमीत कमी धावणं रोखण्याचा प्रयत्न करू. नॉर्मली आपले जे प्लेइंग 11 स्क्वॉडमध्ये जे खेळाडू असतात ते सगळे उपस्थित आहेत की कोण अनुपस्थित असेल आज? नाही, आहेत, सर्व आहेत, आज लवकर आलेत. खूप शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील. टॉस इम्पॉर्टंट होता, सौरभ टॉस गमावला. टॉस तुम्ही जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? नाही, आम्ही टॉस जिंकला असता तरी बॅटिंगच करणार होतो. मनासारखं होतंय, जे पाहिजे ते मिळतंय, हवं ते घडतंय. सो बॅटिंग करताना समोर अंतरलीच्या विरोधात कितपत 5 ओव्हरमध्ये रन्स करण्याचा प्रयत्न असेल? 60-65 रन करण्याचा प्रयत्न असेल. तेवढा केला तर आम्ही डिपेंड करू शकतो. कोणत्या 3 ते 4 फलंदाजांवरती मुख्यतः तुम्ही विश्वास जास्त ठेवत आहात जे आघाडीला जाऊन चांगली बॅटिंग करतील? ना सगळेच चांगले आहेत. बघूया आता कोण कसा खेळतो ते. भरपूर साऱ्या शुभेच्छा घरच्या मैदानावर खेळण्यासाठी. यजमान विपक्ष मेहमान अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. सो यापुढील मॅचसाठी देखील मंडळी तयार राहा, पण ऑन गोईंग मॅच देखील तितकीच इंटरेस्टिंग तुम्हाला पाहायला मिळेल. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि त्यांचा विरोधामध्ये गावदेवी क्रिकेट संघ फडकेपाडाला आपण पाहणार आहोत. डाव दुसरा होईल सुरू आणि दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून. याच गावातील भूमिपुत्र मागुरू कल्याण डोंबिवलीचा आवाज, नारिवलीचा आवाज कल्याण डोंबिवलीचा जगदीशजी पाटील सरांना मी इन्व्हाइट करेन मायक्रोफोन वरती. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. हॅलो, थँक्यू सो मच. उपस्थितांचं स्वागत. आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित श्रद्धांजली चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्क्रीनवरती आपण पाहू शकता. आमचे सर्व आयोजन मॅनेजमेंट कमिटी या ठिकाणी आणि वैभव ठक्कर यांचं आगमन झालं. स्वागत. त्याचबरोबर आमचे नारिवली गावचे शाखा प्रमुख आणि दिलदार व्यक्तिमत्व आणि साक्षी 11 गावदेवी नारिवली संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय भरतशेठ भाऊ भोईर यांचे मंचावरती आगमन झालं. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. खरं तर ही श्रद्धांजली स्पर्धा आहे ज्या आमच्यातून निघून गेल्या त्यांना त्यांच्याच नावाने स्पर्धा भरवली गेली. आपण मेन बॅनर पाहू शकतो, त्यावरती आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित श्रद्धांजली चषक या स्पर्धेचे आयोजक सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व श्री जयेंद्र शेठ नारायण पाटील, कुलदैवत मित्रमंडळ अध्यक्ष आणि त्याचबरोबर राणी धाब्याचे प्रोप्रायटर यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही क्रिकेटची डे नाईट फॉर्मॅटमधील स्पर्धा. त्याचबरोबर कुमार कैलासवासी वंश अर्थातच चिंटू विलास पाटील, त्याचबरोबर कैलासवासी रामभाऊ नागो पाटील आणि कैलासवासी सौभाग्यवती निर्मला बाई पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि त्याचबरोबर आमच्या गावातील यावर्षी ज्या आमच्यातून निघून गेल्यात त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून ही श्रद्धांजली क्रिकेटची स्पर्धा. थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर. थँक्यू सो मच बाबूसा. गेम इज ऑन. फर्स्ट बॉल. फटका चांगला आहे.
शॉर्ट अँड पुल केलाय, फटका चांगला होता, चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, पहिल्या बॉलवरती आलाय दमदार षटकार. आपला पहिल्याच बॉलवरती शॉर्ट अँड पुल करत असताना षटकार टोकला. राहुल चौधरी एक सिनियर खेळाडू या टीमचा गेली कित्येक वर्ष जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे या संघाला लीड करणारा हा खेळाडू, खरं तर सिनियर खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागते आणि लेफ्टी बॅटर नेहमीच आक्रमकतेने बॅटिंग करणारा. वाईड बॉल, पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर आलाय तो वाईड बॉल. त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांचं आगमन झालंय कट्टर समर्थक श्रीमलंगड चे प्रवक्ते, त्याचबरोबर हरिभक्त पारायण गणेश बुवा काशीनाथ पाटील यांचं आगमन झालंय. स्वागत आपला. यावेळेस फटका अंदर आज घ्यायचा होता, धावपचीची संधी होती कारण नॉनस्ट्राईक यांचे खेळाडू भरपूर पुढे निघून गेले होते आणि तोपर्यंत नकार दिला. यावेळेस फटका चांगला गॅप मधून खेळत, चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, राणी दाबा चौकार. त्यांचे सोन्या बैलाचे खरं तर मालक आहेत आणि त्यांचा बैलाचा कटआउटला जर डायरेक्टली बॉल हिट झाला तर 20-20 सरकार अर्थातच लकी नंबर त्यांच्या वतीनं 2020 रुपयांचा पारितोषिक 2020 हे कॅश प्राइज देण्यात येईल त्या बॅटरला. पुन्हा एकदा इनसाइड आउट, व्हॉट अ शॉट, सुपर, लागोपाठचा दुसरा 4. पडकेपाडा संघ खेळतो आणि पडकेपाडा म्हटलं की आमच्या कल्याण डोंबिवलीचे एक बेस्ट स्कॉरर म्हणून ज्यांची गुणलेखक आमचे अशोकदादा पाटील हे सुद्धा सामना एन्जॉय करतात. आपलं सहर्ष स्वागत. आपण जर आला असाल या ठिकाणी तर या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. आणि दुसरी त्याचबरोबर प्रेमनाथ पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत. आणि त्यांच्या समवेत धर्मेंद्र पाटील. चला पहिलं षटक राहुल, हो क्या बात है, सुपर, राणी दाबा षटकार. आणि काटेज संघ म्हटला की कोण विसरणार ती स्पर्धा जी आत्ताच 4 दिवसापूर्वी संपन्न झाली. महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील नंबर 1 दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक, सर्वांचं लक्ष वेधून घेणारी एक लक्षवेधी स्पर्धा. पुन्हा एकदा का बॅटिंग होते, सुपर, चौकार षटकार, जणू हायलाइट पाहतोय आपण. राहुल चौधरी ऑन द फायर.
त्याच काटेई संघाचे काटेई गावाचे सुपुत्र माजी उपसरपंच लोकप्रिय व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय काशीनाथ शेठ पाटील यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी हिरो कंपनीची नवी कोरी करकरीत बाईक सुपूर्द करण्यात आली आहे. त्यांचा आपण आभार मानू आणि आपल्या कल्याण डोंबिवली क्रिकेटचे दैवत ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या क्रिकेटला एक वेगळं वळण दिलं ते ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय विनोदजी रतन पाटील साहेब यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. ओ फुलटॉस बॉल एक्झिक्यूट केला, चेंडूला सर्कलच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न, एकेरी धाव मिळाली. ची बाईक सुपूर्द करण्यात आली आहे आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली या आयोजन कमिटीला. स्वर्गीय निर्मलाबाई वामन पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमान काशीनाथ शेठ काना पाटील माजी उपसरपंच काटेई आणि त्याचबरोबर सन्माननीय राजेश मामा नामदेव भोईर समाजसेवक बेतवडे यांच्या वतीने ही बाईक आम्हाला सुपूर्द करण्यात आली. त्यांचा सतश आभार. त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून आमचे अनंतदादा पाटील, रंगनाथदादा चौधरी ही सुद्धा मंडळी अगदी आवर्जून सामना पाहते ते सर्वांचं करूया स्वागत. पहिल्या षटकात 25 आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. एकेरी धाव पुन्हा एकदा राहुल. वा, कोण रोखणार या राहुल चौधरीला. सुपर बॅटिंग डिझाईन. स्वयंसेवक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. यास चेंडू आणून दिला, धन्यवाद. आणि काटेई संघ म्हटलं की ज्यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये खऱ्या अर्थाने 40+ बीच पेरलं ते शिवसेनेचा बुलंद आवाज आणि सर्वांचे सुपरिचित व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय विद्यमान अध्यक्ष साहेब अर्जुनबाई पाटील साहेब यांचं गाव काटेई. ह्याच काटेई गावातून समाजसेवक, क्रिकेटर, भजनी कलावंत जन्माला आले ते गाव काटेई. फुलटॉस. ओ, यावेळेस फटका पसलाय, टिपलाय झेल आणि पंचानी थर्ड अंपायर रेपल केला. बॅटर यास बॅटरचा रिव्ह्यू आहे. यास गुरुदास भोईर. चला या इकडे ऑफिशियल. तिसऱ्या पंचांना रेपर केलाय कारण हा चेंडू बीमर होता की नाही हे पाहिलं जाईल. पारदर्शकता फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आमचे कृष्ण सर म्हात्रे आणि भावेश अर्थातच आमचे जावई आहेत नारिवली गावाचे, या लीगसाठी सातत्याने चांगला एफर्ट देतात. आमचे कॅमेरामॅन गोट्या आणि त्याचबरोबर कॅमेरामॅन गणेश. कारण अगदी खेळाडू पुढे आले होते क्रीज सोडून, त्यामुळे नाही फलंदाज बाद आहे. जर जागेवरती राहिले असते तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असं. जेव्हा खेळाडू पुढे येऊन खेळतो त्यावेळेस मात्र नाही त्यांच्या हितामध्ये निर्णय जात नाहीये आणि खेळाडू बाद झाला. जर राहुल चौधरीची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायलाच पाहिजे. ताबडतोब बॅटिंग केली आणि एकूण धावसंख्या त्यांनी नोंदवल्या त्या 29 धावांची एक मॅरेथॉन इनिंग साकारली. एकूण टार्गेट आहे ते 59चं टार्गेट होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या. मग त्यानंतर फडकेपाडा संघ कमबॅक करेल का, कारण महत्वाची विकेट मिळाली. आणि आमचे आचार्य बंधू वामनकाका पाटील आणि कालुराम फुलोरे ज्यांच्यावरती सुद्धा या स्पर्धेची सातत्याने 5 दिवस प्रेमनाथ असेल त्यांच्या खांद्यावरती जेवण बनवण्याची तयारी, कारण एक चांगले आचार्य आहेत आणि त्यांच्याकडून नेहमी चांगल्या जेवणाची अपेक्षा ठेवली जाते. चला जाऊया मॅच मध्ये. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. ओव्हर नंबर 2.
ओ चांगला अगदी झपकन चेंडू आतमध्ये आला, डायरेक्ट हिट, बॅटर बाद, लागोपाठचा दुसरा विकेट. मॅच मध्ये वापसी करेल का टीम फडकेपाडा? झाल्या 2 ओव्हरमध्ये धाबा झाल्या त्या 37. आता गरज आहे 18 मध्ये अद्याप 22 धावसंख्येची गरज आहे. मात्र शेवटी क्रिकेट आहे, कधी काय होईल हे सांगणं फार कठीण आहे. त्यामुळे चला लगेचच खेळा, टीम मीटिंग नको. टीम फडकेपाडा संघ पहिला सामना आपण 40+ फॉर्मॅटचा पाहिला, जिथे गावदेवी एडव्हिटनेस संघाने सामना जिंकला. दुसरा रेग्युलरचा फॉर्मॅटचा सामना आहे, काटेच्या विरोधात फडकेपाडा. तिसरा सामना जो लॉर्ड्स प्रमाणे होता 40+चा, उंबारली मानपाडा. मात्र तो चौथा सामना केलाय. त्याच्या जागेवरती आता पुन्हा एकदा रेग्युलरचा सामना खेळवला जाईल, अंतरलीच्या विरोधात नारिवली. दोन ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या, कारण राहुल चौधरीने केलेली अतिशय चांगली बॅटिंग आणि त्यानंतर मात्र आलेला एक षटकार. आता 18 मध्ये बनवायच्यात 22. चला फास्ट केला थोडसा. आज या स्पर्धेचा पहिला दिवस रात्र आहे, थोडंसं लेट आहोत आपण. मात्र उद्या सामने अगदी वेळेवरती सुरू होतील. जे संघ उद्या सुद्धा 12 संघ खेळतील या स्पर्धेमध्ये, त्यांना निश्चित आम्ही टाइम देऊ, त्या टाइमवरती यावं. बंडू भोईर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, स्वागत आपला. चला तिसरं षटक गोलंदाज आर.एम. पाटील. यावेळेस लेग स्टंप उकडलाय, दांडी गुल, बॅटर बाद, तिसरा धक्का. ज्यांचं आगमन झालंय त्यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या विकास गोरपेकर यांचा. त्यांना विनंती आहे व्यासपीठावरती या. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. वैभव ठक्कर सातत्याने पाहणी करत असताना त्यांनी सांगितलं की मी 5 दिवस कंटिन्यू राहीन. वैभव ओके, त्याचा शब्द असतो. यावेळेस फटका चांगला आहे,
डीप मध्ये केल्यात. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे मात्र नकार दिला जातोय. ऑन साइड ला कॅच. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक धाव कंप्लीट केले. सेकंडचा कॉल. यस नो यस नो. आणि अखेरकार कीपरने पाहिलं तर हातामध्ये चेंडू व्यवस्थित आला नाही, त्यामुळे 2 धावा मिळाल्यात. उद्यापासून वर्किंग डे काय, कारण निश्चित आम्ही तुमच्यापर्यंत काही सूचना आहेत त्या पोहोचू. यावेळेस फटका चांगला. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. व्यासपीठाला मानवंदना देत असताना ठोकलाय तो विशालने षटकार. चर्चा करत होतो मगाशी की आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी कुपन आहे. म्हणजे आज नाही, आज थोडस मिसअंडरस्टँडिंग झालं. उद्यापासून मात्र रेग्युलर 4 दिवस पुन्हा एकदा चाललाय तो अगोदर षटकार. आत्ता मात्र राणी दाबा चौकार. की खाली. आणि आम्ही मगाशी सांगत होतो की उद्यापासून कुपन राहणार आहेत लाडक्या प्रेक्षकांसाठी. आणि जो प्रेक्षक ज्याचं नाव येईल तो शेवटपर्यंत असेल त्याला मात्र एक कूलर मिळेल. टॉवर फॅन नाही आहेत, कारण चांगले कूलर आहेत. आम्ही तुम्हाला स्क्रीनवरती दाखवू थोड्याच वेळात. आणि फेअर डिलिव्हरी आहे. उद्यापासून कुपन सिस्टीम आहे. सर्व प्रेक्षक असतील, खेळाडू, मान्यवर आणि फ्री ऑफ कॉस्ट असतील कुपन. कोणत्याही प्रकारचं मूल्य नसेल तुमच्याकडून. आणि एक कूलर या ठिकाणी देण्यात आले. सन्माननीय वामन आशा पाटील यांच्या वतीने देण्यात आलेले आहे. स्वर्गीय निर्मलाबाई वामन पाटील यांच्या स्मरणार्थ आणि त्याचबरोबर स्वर्गीय अशोक भोईर माणेरे यांच्या स्मरणार्थ हे कूलर देण्यात आले. करण पवार जे भंडारलीचे आहेत आणि त्याचबरोबर ऋषी भोईर जे माणेरेचे आहेत आणि दातिवलीचे रोहन म्हात्रे यांच्या वतीने एक कूलर देण्यात आलेले आहेत. आणि त्याचबरोबर आमचे उसाटणेचे महेश भाऊजी यांच्या वतीने कूलर आहेत. उद्या आम्ही ते सर्व प्रेक्षकांपर्यंत निश्चित ते पावते येतील. आणि धावा झाल्या ते आता एकूण 51. आता गरज आहे फक्त 8 धावसंख्येची. 12 चेंडू 8ची गरज आहे. सामना थोडासा सोपा झालाय. 12 चेंडू 8. सामना वाचवेल का? लागोपाठ 3 विकेटसाठी आमचे अशोकदादा पाटील जे पडकेपाड्याचे बेस्ट स्कोरर आहेत, त्यांच्या वतीने 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे पडकेपाडा टीमला. चला मॅच ऑन करा. पहिलाच बॉल. यस, पंच बाटची गुण करत असताना आणि यस वॉर्निंग दिली गेली आहे. अगदी जास्त चेंडू बाउन्स झाला आणि त्यामुळेच 1 बाउन्स वॉर्निंग देण्यात आलेली आहे. पंच पाहतोय मनोज पवार सर आणि त्याचबरोबर सचिन कडू सरांना. असे 3 पंच आमचे गुरदास भोईर. डॉट बॉल आला. पहिला चेंडू बाईट होता, त्यानंतर आलेला डॉट बॉल पहा मिळतो आपल्याला. आज थोडेसे सामने उशिराने झालेत, मात्र उद्यापासून अगदी वेळेवरती सर्व संघांना यायचं आहे. कारण ज्यावेळेस स्पर्धा मोठी असते त्यावेळेस मात्र आपल्याला तुम्हाला वेळेवरती येऊन चांगला खेळ करायचा असतो. आम्ही नेहमी सांगत असतो की आपण वेळेवरती या आणि चांगलं क्रिकेट खेळा. चेंडू गेला. यावेळेस रनआउट ची शक्यता मात्र नाही आहे. पहा या ठिकाणी काय घडलंय. अगदी रनआउट होते खेळाडू.
चेंडू हातामध्ये विसावला नाही, थ्रो चांगला होता आणि तोपर्यंत क्रीज मध्ये पोहोचल्यात खेळाडू. आता धावा बडवायच्या 7-11 चेंडू 7. एज लागतोय चेंडू फर्स्ट स्लिपला, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, मिसअंडरस्टँडिंग झालाय. पुन्हा एकदा एकाग्रता भंग झाली, रनआउटची विकेट मिळाली टीम फडकेपाड्याला. शिल्लक आहेत ते 9-9 मध्ये 7 बनवायचे आहेत. उलटफेर होऊ शकेल का? शेवटी क्रिकेट आहे. चांगली गोलंदाजी केली, डॉट चेंडू फेकले तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल. मात्र जेथे सुरुवातीला चांगलं राहुल चौधरीने स्टार्ट दिलाय, कारण क्रिकेटमध्ये नेहमीच आपल्याला पहा मिळते आणि क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं वेल बिगन इज अ हाफ डन. कारण कोणत्याही कामाची सुरुवात तुमची चांगली असेल तर ते काम अर्ध झाल्यासारखं वाटतं आणि तसंच काहीसं वाटलं राहुलने केलेली फटकेबाजी. आणि त्यानंतर मात्र आता अगदी विजयाच्या नजदीक येऊन संघ टेपलाय. मात्र फडकेपाड्याला अद्याप संधी निर्माण होईल ते विकेट मिळवल्या तर, कारण काटाई संघाचे सुद्धा खेळाडू बाद झाल्या 4. त्यामुळे आता या 2 खेळाडूंवरती दारुणदार असेल का? फुल टॉस, बॅक टू बॉलर्स केल्यात. पायाचा सारा घेत असताना अडवलंय आणि तोपर्यंत एकेरी धाव मिळाली. एकणे धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आपण. आता फक्त गरज आहे ती 5 धावसंख्येची. 7 मध्ये 5 करायचे आहेत. शेवटचा बॉल, एखादा निर्धाव, एखादी विकेट मॅच मध्ये वापसी करून देईल टीम फडकेपाडा संघाला. फटका चांगला आहे, उंचच गेलाय आणि विजयाचा षटकार ठोकलाय फलंदाज विशालच्या बॅट मधून. विशाल षटकार. ज्याने आक्रमकतेने बॅटिंग केली आणि सलामीला येत असताना 29 धावसंख्येचं योगदान दिलं, तो खेळाडू ठरला या सामन्याचा हिरो. साक्षी 11 संघाचे पुरस्कर्ते तथा शाखा प्रमुख सन्माननीय भरत शेठ भोईर यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅच ची ब्युटिफुल ट्रॉफी आपण देऊन सन्मानित करायचं आहे राहुलला. या राहुल आपण अप्रतिम खेळ राहिला आणि त्यासोबत सन्माननीय धनाजी शेठ पाटील साहेब यांच्या वतीनं साडी देखील आहे. कार्तिक एंटरप्राइजेसचे सर्व